हाय गाईस, जय श्रीराम. तर बघा भाऊ, आपल्या घरी कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं मग आता आम्ही माझी बहीण आणि आम्ही, पूनम आणि मी, आम्ही चाललो शेतात. तर शेतात आपल्या जवरी धुण्याचा कार्यक्रम चालू आहे जोरात. चलो भाई, देखो अब मैं क्या करता. तर बघा, आम्ही शेतात पोचलो. तर बघितलं तर त्यांचा कार्यक्रम सुरू झाला होता जवरी धुण्याचा. तर म्हटलं भाऊ, आता आपल्याला बी शामील व्हावं लागेल इथं. मग दीदीला म्हटलं, चाल तू बी लटक, मी बी लटकतो म्हटलं. आणि सकाळीच आम्ही पोचून आलो होतो, माझे पप्पा आणि आम्ही 2 गोण्या. आणि 2 गोण्या काकांनी आणि मानी पोचवल्या होत्या. तर बघा भाऊ, आमची बहीण तिकडं कपडे धुवून राहिली आणि मी इकडं त्यांना जवरी धुण्यात मदत करू राहिलो. तर माझी मम्मी आणि आम्ही जवरी टाकू राहिलो, पसरू राहिलो. आणि 2 बाया लावलेल्या आहेत आपण कामाला. तर त्यांच्यासोबत ते जवरी धुवून राहिले. तर ते जवरी धुवून राहिले आणि आम्ही जवरी पसरू राहिलो. जोरात कार्यक्रम चालू आहे भाई आमचा. तर बघा, हे जावरीला गुढी पडलेली आहे, आता ती नेमन करून देऊ. नेमन करायला गेलो, तिकडची येऊन गेली. तर बघा, आमच्या अर्ध्या जावरी धुतल्या गेल्या, पण आमच्या दीदीचं काही कपडे धुतले गेले नाही भाऊ. तर मग कुठं घेऊन जावा दीदीला. तर बघा भाऊ, आपल्या दगडांनासुद्धा थंडी वाजते मधून, त्याच्यामुळं आम्ही त्या दगडांनासुद्धा जावरी पांघरून दिल्या. भाऊ जोरात काम आमचं, आमनं काम बेकार जोरमा आहे. तर बघा, आता मग दुपारी आम्ही 12 वाजले, जेवायला बसलो. मग काय जावरी धुवून दमून गेलो. मस्त पनीरची शेतात भाजी केली होती, मग असं दाबून खाल्ला ना बाई. मागं पुढं बघत नाही आम्ही काय ना खाण्याच्या बाबत. तर मग आमचं मस्त पोटभर जेवण झालं. मग पप्पांना बी डबा द्यायला गेलो. मग काय बाई, तिकडून डबा देऊन आलो तर पाहिलं तर त्यांच्या जावरीत सर्व धुतल्या गेल्या. बापरे म्हटलं, यांनी का काही एक्सप्रेस लावली म्हटलं यांनी. तर मग आम्ही सर्वजण मग जावरी धुतल्या गेल्या. मग मोजत होतो मी जावरी. तर माझी मम्मी म्हणे 65 जावरी आमच्या आहेत म्हणे. काका म्हणे आमच्या 70 जावरीत म्हणे. घ्या भाऊ म्हटलं, यांना पुढे घेऊन जा. बापरे, यांचा कानच आहे भाऊ. तेवढ्यात आमच्या परीचं डोक्याला ताप. म्हटलं, बाई पॅन्ट घालून घे, त्यांच्या भानगडी बागत बसशील का तू. पॅन्ट घाल. माझ्याकडं असे मटं बघायला लागले. बापरे, हिचं काय आहे भाऊ. तर मग आम्ही जावरी वगैरे धुतल्या. म्हटलं आता तरी आराम भेटेल. हां, काकांनी लगन आम्हाला मोठं उचलायला लावून दिलं. आणि तेवढ्यात आमची दीदीला राग. बापरे म्हटले, एवढ्या जावरी धुई आम्ही दमी गोदा की का त्या मोठा उचलायला दिनात म्हणे. मग काय आमची दीदी रागेत मोठी उचलू राहिली. तेवढ्या तिने फाडून टाकली गोंधरी. आता काय मध्ये 13वा महिना. आता तसंच घेऊन जावं लागेल वंड्यापर्यंत. आम्ही आता कसं बस वंड्यापर्यंत घेऊन जातो. तेव्हा तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब वगैरे करा, शेअर वगैरे करा. आता आम्हाला ती गुन्हे घेऊन जावं लागेल. जय श्रीराम.